श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावर सांगणार आहे. तो वेगळा विषय म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात असणारी त्यांची अर्धांगिनी, पत्नी, बायको या विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसाचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येतच असते. प्रत्येक गोष्टीकडं, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येत असते. आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआपच कमी झालेला असतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर दिसायला लागतं. आपला एकटेपणा दूर व्हायला लागतो आणि जग आपल्याला खूपच सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच, पण आपण आपल्या नजरेतून ते पाहत असतो, म्हणून आपल्याला जग सुंदर दिसत असतं. आयुष्यात आलेली तटस्थता आपण जगायला शिकलेली असते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक नवी उमेद आपल्यासमोर उभी राहिलेली असते. आपल्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळालेली असते. नव्या आयुष्याला सुरुवात झालेली असते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्यामुळं आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. ज्यांना हे जगणं कळलं, ज्यांना उमगलं, त्या व्यक्ती खरंच खूप भाग्यवान असतात. बायको बंद डोळ्यांनी बिनधास्त आयुष्याची वाट धरायची, कारण ठाऊक आहे की ठेच लागल्यावर कुणीतरी सावरायला आपल्या हक्काचं बाजूलाच उभं आहे. इतकं सहज आणि सोपं नातं संसाराचं हे एकमेव असं नातं आहे ज्याच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. म्हणूनच बहुधा आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी निस्वार्थ अशी ती सहधर्मचारिणी आपल्या आयुष्यामध्ये, पुरुषांच्या आयुष्यामध्ये असावी लागते. 7 फेऱ्यात 7 जन्माची वचने घेऊन जेव्हा उंबरवठ्यावरील माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी ती आयुष्यात उतरते ना, तेव्हा ती तिच्या साऱ्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण बनून आलेली असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, चढ उतारावर, अगदी प्रलयाच्या काठावर, वाटेवर एक आधार असल्याची जी जाणीव असते ना, तीच ही बायको असते. माझ्या नावाचं मंगळसूत्र घालत, कुंकवाशी दोघाचं नातं जोडत, तिचं उनाड जग सोडून ती माझ्या इवल्याशा खोप्यामध्ये आलेली असते, म्हणजेच पुरुषांच्या आयुष्यात आलेली असते. कारण कुंकाने माखलेल्या तिच्या पायाचे अलवार उमटलेले ठसे सहजच सांगून जातात की होय, मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. आणि ती पावले शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत चालत आलेली असतात. अगदी न थकता, सर्व काही झुंगारून, प्रत्येक तडजोडीला, प्रत्येक अडचणीला मात करून ती सगळ्या काही गोष्टी सहन करत असते. कित्येक स्वप्नांचा ती स्वतः त्याग करत असते. ती संसाराची नवी वाट धरत असते. माझ्या संसाराला घरपण आणण्यासाठी आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या त्या बायका कितीतरी तुम्ही पाहिल्यात ना. त्या मग बायकांना तुम्ही साथ द्यायची असते. उपवास धरत, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत, 7 फेऱ्यात सूत गुंडाळत असते. होय, ती पण तुम्ही स्त्री पाहिलेलीच आहे. हरितालिकेचा उपवास करत, निर्जल उपवास करत ती तुमच्यासोबत एक एक दिवस काढत असते. तिच्या कधीही तुम्ही अपमान करू नका. तिच्या कुठल्याही समस्या, कुठल्याही स्वप्न, तुम्ही त्या स्वप्नांचा चुराडा करू नका. तुम्ही त्यांच्या प्रत्येक स्वप्नांना चालना द्या. आयुष्यातील जीवन जगत असताना दिवसभर त्या उपवास करत असतात. उपवासानंतर सौभाग्याचं कुंकू जपण्यासाठी चाळणीतून चंद्र पाहत असतात. त्यानंतर श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरचं व्रत करत असतात. आयुष्याची खूणगाठ बांधून जेव्हा जेव्हा त्या मंगळागौरच्या खेळामध्ये नाव घेतात ना, तेव्हा त्या खळखळून हसतात. त्यांना त्यांच्या जगण्याची नवी उमेद भेटत असते. विश्वास बनून जातो की तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तिची गाठ स्वर्गात बांधलेली आहे, तरीसुद्धा ती तुमच्यासोबत मनमोकळेपणाने जगत असते. माझी गर्द लाल कुंकवाची रेष भरून निघेल. भुवईच्या मध्ये जेव्हा ती अर्धकोर चंद्राची टिकली लावत असते अन अबोलीचा गजरा केसात माळत असते, तेव्हा ती खूपच सुंदर दिसत असते. काडी काडी घेऊन चिमण्यांनी एक सुबक खोपा विणावा, असंच काहीसं तिनं तिच्या संसाराचा धागा विणलेला असतो.
तिच्याविना घराला घरपण येत नसतं. स्वयंपाकघरातील दूध उतू जाता जाता अन पोळी करताना करपली की भीतीही तिला वाटत असते. पदोपदी ती जपत असते. पदोपदी आपल्या सौभाग्याची काळजी घेत असते. संसारातील प्रत्येक परिस्थितीला ती तोंड देत असते. सुखात दुःखात साथ देणारी, संसारात सतत तेवत राहणारी वात म्हणजे ही अर्धांगिनीच असते. नातं पत्नीचं कधी कळालं नसेल तर तुम्ही या व्हिडिओवरून नक्कीच समजून घ्या. उगवणारी पहाट अन मावळणारी रात्र सांगून जाते, ती तुमचा सहारा आहे. अहो ऐकलत का? असं रोज घरात ऐकताना कधी कळालंच नाही हो आयुष्यात. कधी मी विसरले, कधी मी अशी झाले, कधी मी तशी झाले. या सगळ्या गोष्टी ती तुमच्याशी शेअर करत असते. कधी ऐकूनच घेतलं नाही तिला. जराशी कुरबुर झाली की रुसून बसायची अन भरलेलं घर अगदी रिकामं भासू लागायचं. अशाही कधी गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतात. 10 रुपयाच्या गजऱ्यावर लगेच रुसवा सोडणारी ती लगेच तुमच्याशी बोलत असते. खूप वेळ ती अबोला धरत नसते. तुम्ही जरी तिच्यावर अबोला धरलात तरी लगेच तिच्याशी बोलणं सुरू ठेवत चला. तुम्हाला जर ह्या गोष्टी कळत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चुकलेली जरी असली तरी ती खूप वेळ तुमच्याशी हट्ट धरून बसणार नाही. झाडाची सावली जशी झाकता येत नाही ना, तशीच ती नेहमी सावली बनून तुमच्या पाठीशी असते. माझ्या साऱ्या आवडीनिवडी, तिच्या साऱ्या आवडीनिवडी ती बाजूला ठेवत असते आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असते. सुकलेल्या संसारात त्या जाळीदार पानावरती संसाराची रेखीव आकृती काढत असते. तिच्या मनामध्ये असणारं दुःख लपवून नेहमी इतरांसमोर हसणारी असते ती. स्वतःसाठी कधीच नव्हे तर माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी श्रृंगार करत असते. हलक्या पावलांनी एक स्वप्न बघून आयुष्यात आलेली आणि सहज अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जवळ राहिलेली, वर्षभरात 7 जन्माची सोबती मागण्यासाठी 70 दिवस व्रत उपवास करून कुंकाचं सौभाग्य जपणारी, विश्वासाचं अतूट बंधन आणि एक मैत्रीण बनून तुमच्यासोबत राहणारी, होय होय, ही कोणी दुसरी तिसरी कोणी नाही तर तुमची अर्धांगिनीच आहे, पत्नी आहे, बायको आहे. त्यासाठी तिच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करत चला. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.